अमरावतीमधील आग प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन देखील अलार्म वाजला नव्हता। एक्सपायर्ड फायर ऑडिटकडे दुर्लक्ष केल्याचं देखील आता तपासातून उघड झालेलं आहे। 21 ऑगस्टलाच फायर ऑडिटची मुदत संपलेली होती। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 3 नवजात बाळांचा मृत्यू झालेला आहे। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर आता संताप व्यक्त केला जातोय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन देखील अलार्म वाजलेला नव्हता। जिल्हास्तरीय रुग्णालयातील आग प्रकरणी ही माहिती आता समोर आलेली आहे। सुरेंद्र आकोडे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। सुरेंद्र, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। व्हेंटिलेटरचा स्फोट झाला तरी देखील अलार्म वाजला नाही ही माहिती समोर आली आणि दुसरी म्हणजे फायर ऑडिटची मुदत संपलेली होती। निश्चित खरं तर अमरावतीच्या जिल्हा महिला रुग्णालयामध्ये एनआयसीयू मध्ये स्फोट होऊन जे व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये 3 बालकांचा मृत्यू झाला आणि 6 बालकांवर जो उपचार या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीत जर बघितलं तर या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते, दुःख व्यक्त केले जाते। मात्र आताची एक नवीन बातमी जी आहे ती समोर येत आहे। त्यामध्ये फायर ऑडिट जे आहे ते पूर्णपणे एक्सपायर झालं होतं। स्थानिक रुग्णालय प्रशासनानं पीडब्ल्यूडी विभागाला 17 जुलै रोजी पत्र दिलं होतं की फायरचं ऑडिट करण्यात यावं। मात्र पीडब्ल्यूडी विद्युत विभागानं त्याचा फायर ऑडिट केलं नाही। तारीख जी आहे ती निघून गेली होती। जवळपास 38 दिवस जे आहे ते उलटले होते। 38 दिवस उलटल्यानंतरही विद्युत विभागानं पीडब्ल्यूडीच्या विद्युत विभागानं फायर ऑडिट का केलं नाही या प्रश्नचिन्ह या ठिकाणी उद्भवतं। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर या सगळ्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं। ही इमारत जी आहे ते एका वर्षापूर्वी म्हणजे जिल्हा ती रुग्णालयाची जे जुनी इमारत आहे त्या जुन्या इमारतीमधून नवीन इमारतमध्ये हे रुग्णालय जे आहे ते स्थलांतरित करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी सर्व जे काही इन्स्ट्रुमेंट लागले होते नव्याने लागले होते त्यांचं फायर ऑडिट व्हावं याकरिता स्थानिक रुग्णालयाचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांनी पीडब्ल्यूडी विभागाला पत्र देखील दिलं होतं। मात्र असं असताना या ठिकाणी फायर ऑडिट केलं नाही। त्यामुळे ही घटना जी आहे ते झाल्याची माहिती जी आहे ते समोर येत आहे। कालच आरोग्यमंत्रींनी या ठिकाणी भेट दिली आणि या संपूर्ण विभागाची चौकशी करून या संपूर्ण घटनेची चौकशी करून एक चौकशी समिती नेऊन जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचा आदेश जे आहे ते त्यांनी या ठिकाणी दिलेत। शुभम। सुरेंद्र, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या हलगर्जीपणाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि आता दोषींवर कशा पद्धतीच्या कारवाईची मागणी केली जाते? खरं तर यामध्ये जर बघितलं तर स्थानिक जे रुग्णालय प्रशासन आहे त्या प्रशासनानं आपली कार्यक्षमता जी पूर्णपणे जोपासली होती त्याच आधारावर त्यांनी पीडब्ल्यूडीच्या विद्युत विभागाला पत्र दिलं होतं। मात्र पीडब्ल्यूडीच्या विद्युत विभागानं फायर ऑडिट का केलं नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते। त्यामुळे आता राजकीय लोकांकडून एक ताशेरे उडलेले स्थानिकांकडून स्थानिक पीडब्ल्यूडी विभागावर रोष व्यक्त केला जातो। मात्र या सगळ्या घटनेनंतर आता पीडब्ल्यूडी विभागाचे विद्युत विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर नेमकं काय कारवाई केली जाते हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। जिल्ह्यात सगळीकडे रोष हळहळ व्यक्त केला जात आहे। यापूर्वीची देखील याच रुग्णालयामध्ये अशी जी घटना झाली होती तेव्हा देखील फायर ऑडिटचाच घटना जे पुढे आली होती। मात्र त्याचं नेमकं त्या फायर ऑडिट झाल्यानंतर त्याची चौकशी समिती बसवली, ती चौकशी देखील अद्याप पुढे आली नाही। त्यानंतर ही दुसरी घटना या ठिकाणी रुग्णालयामध्ये होते। शुभम, त्यामुळे निश्चितच पीडब्ल्यूडी विद्युत विभाग दुर्लक्षितपणे या ठिकाणी दिसून येते। शुभम। अगदी सुरेंद्र, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।